गोवा हे पर्यटनाचं नंदनवन समजलं जातं। मात्र काही मुजोर व्यक्ती राज्याच्या या प्रतिमेला काळीमा फासण्याचं काम करतायत। गोव्यात येणाऱ्या पर्यटकांना क्षुल्लक कारणावरून मारहाण करून गोव्याची वेगळीच प्रतिमा निर्माण केली जाते। कळंगूट इथं पर्यटकांना मारहाण झाल्याच्या घटनेनं याचा प्रत्यय आल्याशिवाय राहत नाही। पार्किंग कंत्राटदाराच्या अरेरावीबद्दल जाब विचारल्यानंतर संबंधित पर्यटकांना मारहाण करण्यात आली। या प्रकरणाची पर्यटन खात्यानं दखल घेतली असून खात्याच्या अधिकाऱ्यांकडून दोषींवर योग्य कारवाईचं आश्वासन देण्यात आलं। कळंगूट इथं पर्यटकांना मारहाण, वाहनांच्या पार्किंगवरून मारहाण, पार्किंग कंत्राटदाराची अरेरावी, अव्वाच्या सव्वा पार्किंग फी उकळण्याच्या प्रकारांना ऊत। अतिथी देवो भव असं म्हटलं जातं। येणाऱ्या पाहुण्यांचं सहर्ष स्वागत करण्याची आपल्या देशात जुनी परंपरा आहे। आजही ही परंपरा देशात तितक्याच अदबीनं पाळली जाते। देशी विदेशी पर्यटकांचं स्वागत करण्यासाठी पर्यटन मंत्रालयानं अतिथी देवो भव हे ब्रीदवाक्य घोषित केलंय। गोवा राज्य देशातील पर्यटनाच्या बाबतीत अग्रगण्य मानलं जातं। नजीकच्या काळात इथं येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाल्यानं पर्यटकांसाठी गोवा नंदनवन ठरल्याचं अधोरेखित झालंय। गोव्यात मिळत असलेल्या सोयी सुविधा पर्यटकांना गोव्यात येण्यास प्रेरित करतात। पर्यटन खात्यानेही पर्यटकांना अनेक सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्यात। असं असलं तरी काही मुजोर व्यक्तींनी पर्यटन खात्याच्या या प्रामाणिक प्रयत्नांना काळीमा फासण्यास कोणतीच कसर बाकी ठेवली नाहीये। उत्तर गोव्यातील प्रमुख पर्यटन केंद्र असलेल्या कळंगूटमध्ये नुकतीच पर्यटकांना मारहाण झाल्याच्या घटनेनं ही बाब उघड झाली आहे। यावर कळस म्हणजे पार्किंग हाताळणाऱ्या अधिकृत कंत्राटदारानंच पर्यटकांना मारहाण केल्याचं पुढे आलंय। कळंगूट इथं पार्किंगचे अधिकृत दरफलक लावले असतानाही पार्किंग कंत्राटदार अव्वाच्या सव्वा पार्किंग फी उकळत असल्यानं पर्यटकांनी याला हरकत घेतली होती। पर्यटकांनी जाब विचारल्यानंतर कंत्राटदारानं त्यांना मारहाण सुरू केली। यानंतर त्याच्या सहकाऱ्यांनीही पर्यटकांना जबर मारहाण केली। या मारहाणीवेळी हजर असलेल्या पोलिसांनीही बघ्याची भूमिका घेणं अधिक पसंत केलं। व्हिडिओ काढलेले थंयसर जी पर्यटकांची जी टुरिस्ट लूट चल्ल्या पळय पार्किंगाची, ते टुरिस्ट येता पळय तांकां मारतात, तेंचे एक्स्ट्रा चार्जीस घेतात, दिना जाल्यार तांकां धांवडटात। कोण बेश्टे गाडी घेवन येयले जाल्यार तांकां मारून धांवडटात, नाल्यार पयशे दी, नाल्यार ते म्हणटात पुलीस कंप्लेंट करता जाल्यार तुमी करा, आमचें कांय जावपाचें ना। सगळे पॉलिटिकल प्रेशर यूज करून ते सगळी लूट चाललेली आहा। आनी हेका आमकां जेन्ना कळ्ळें तेन्ना आमी सगळे व्हिडिओ काडले आनी आयज आमी ट्युरिजम डायरेक्टर निखील देसायाक कॉल करून सांगले पळय, तेन्ना तेणी आमकां सांगलें तेजो टेंडर ब्लॅकलिस्ट करता म्हणून। आनी आतां आमी ट्युरिजम मिनिस्टरा कडेन उलयल्ले आहा, तेणी आमकां आश्वासन दिलां की आपूण तेका 8 दिसां भितर एक्शन घेता आनी जे कितें लूट चल्ल्या पळय ती आयज बंद करता म्हणून। इतलेंच म्हाका सांगपाचें। आनी हो तुमी व्हिडिओ जो आहा पळय तो इन गोवा तर्फे आमी तुमच्या फुड्यान हाडटा। कळंगूटमध्ये बेकायदेशीर पार्किंग फी उकळली जाते याबाबतचं वृत्त इन गोवानं यापूर्वीच दाखवलं होतं। मात्र प्रशासन तसंच विशेषतः पोलिसांनी याकडे डोळेझाक केल्याचे परिणाम आता दिसून येत आहेत। या लुबाडणुकीवर वेळीच कारवाई झालेली बरी, अन्यथा राज्याच्या पर्यटनावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही। आता 15 तारखेक कॉन्ट्रॅक्ट सोंपता आणि ताजेर पेनल्टी मारपाचे आणि ताजेर पेनल्टी आणि ते झाले, पण कितें तांकां तो टेंडर आणि कसोच गावप करना, कित्याक तेंच्यांनी सगळे वायलेशन केलेले आहा, ते लोकांक मारतात ते सर। आमी तशेंच केला, ब्लॅक लिस्ट करून तांचे सगळे पेनल्टी आणि तांकां गोंयान खंयसर टेंडर गावप करना। तेच ब्लॅक लिस्ट आमी केले म्हणटकच तांकां खंयच मेळून 1 लाख रुपया पेनल्टी मारल्या ताजेर ऑलरेडी। कॉन्ट्रॅक्ट टर्मिनेट करपाचे प्रपोजल धाडला आणि तिसरे ताजे कितें डेपॉझिट आसा ती पूर्णपणे जप्त करपाचे प्रपोजल गेला। पार्किंग कॉन्ट्रॅक्टरच्या संदर्भात मला वाटतं एक 2-3 कंप्लेन आमच्या डिपार्टमेंटमध्ये आलेलं आणि पेपरमध्ये पण मी वाचलेलं। पण आता ज्या पद्धतीने कंप्लेन यायला लागलीत, माझ्या कानावर पडले, त्याच्याप्रमाणे आम्ही कडक ते कडक कारवाई निश्चितच करू। आणि मी तुम्हाला एवढं सांगेन की सगळे डॉक्युमेंट जमा केल्यानंतर
कॉन्ट्रॅक्टरवरती कारवाई करून आम्ही रिटेंडरचा प्रोसेस चालू करत आहोत.